बघा व्हिडिओ आहे त्यामुळे काढतो इथं जल्लोष पिल्लोष झाला तर घेतो. नमस्कार. आज पत्रकार परिषद घेण्याचा उद्देश मगाशी तुम्ही सर्व पत्रकार बांधव सभागृहामध्ये उपस्थित होता की बार्शी नगर परिषदेच्या आजच्या मुख्य सभेमध्ये जो आपल्या बार्शी शहरातील जे आपले सफाई कर्मचारी बांधव आहेत यांच्या जीवनाशी निगडीत असा विषय त्या ठिकाणी सभागृहाने मंजूर केला. आणि हा विषय मंजूर करत असताना आपण या कर्मचाऱ्याला अपघाती मृत्यू झाल्यास विमा म्हणून 100 ते 125 लक्ष असं त्यांच्या नातेवाईकाला त्या ठिकाणी मिळणार आहे. त्याचबरोबर काही प्रमाणात अपंगत्व आल्यास 50 ते 62.5 लक्ष इतकी रक्कम वारसदारांना मिळणार आहे. त्याचप्रमाणे कर्मचाऱ्यांना दवाखान्यामध्ये ऍडमिट असल्यानंतर 1 ते 60 दिवसात जर कर्मचारी त्या ठिकाणी ऍडमिट असेल तर त्याला रोज 1000 रुपये प्रमाणे अशा प्रमाणे त्याला त्या ठिकाणी त्याचा लाभ मिळणार आहे. आणि या ठिकाणी या गोष्टी कर्मचाऱ्यासाठी करत असताना आम्हाला सभागृहामध्ये सर्व आमचे नगरसेवक बंधू भगिनी नगराध्यक्षताई आमच्या त्याचबरोबर आपले मुख्याधिकारी आम्ही सर्वांनी मिळून हा विषय ज्यावेळेस वारंवार अमोलबाई या पिलुकाकडे असतील, आपले मेंबर असतील, व्यक्तिगत असतील किंवा विरोधी पक्षातले कसले मेंबर असतील यांनी आमच्या कानावरती घातला. त्या अनुषंगाने आम्ही शिवसाहेब आम्ही नगराध्यक्षताई काही ठराविक नगरसेवक यांनी चर्चा केली. या नगरपालिकेला कमीत कमी भूर्दंड होता. आपण कुठल्या शिवसाहेबांनी आम्हाला सांगितले की यासाठी बँका काही अग्रेसिव्ह आहेत. आम्ही 3-4 बँकेचे मॅनेजर त्या ठिकाणी शिवसाहेबांनी आमंत्रित केलं आणि त्यांच्याशी चर्चा करून ज्या बँकेनं जास्तीत जास्त त्या कर्मचाऱ्याला लाभ मिळेल असा आम्ही त्या ठिकाणी निर्णय घेतला. आणि युनियन बँकेच्या माध्यमातून त्या ठिकाणी फक्त त्यांची अट आहे की कर्मचाऱ्याचे अकाउंट्स हे आमच्या बँकेमध्ये असले पाहिजे. आणि या सगळ्या गोष्टीचा विचार करून त्या ठिकाणी त्यांचे अकाउंट काढण्याचा निर्णय घेतला. आणि ज्याप्रमाणे आपले हे सफाई कर्मचारी या आपल्या शहरासाठी स्वच्छ ठेवण्यासाठी अहोरात्र झटतात. तुम्ही कोरोनामध्ये बघितलं असेल की त्यांनी बार्शीकरांची सेवा कशा प्रकारे केली. आपण जर आपल्या घरातलं शौचालय सुद्धा धुवू शकत नाही, परंतु ते लोक त्या गटारीमध्ये उतरून त्या ठिकाणी काय काय घाण पडलेले असतात ते काढतात. म्हणून तुमचं आमचं आरोग्य या ठिकाणी सुरक्षित आहे. आणि आज हा या ठिकाणी विषय मंजूर केला आणि या आमच्या सफाई कर्मचारी बंधू भगिनींना त्याचा भविष्यामध्ये लाभ होणार आहे याचा आम्हाला मनापासून आनंद होत आहे. त्याचबरोबर दुसरे 2 विषय, आपण बार्शी शहरामध्ये पाणी टंचाईला सामोरे जात असताना मध्यंतरी आम्ही आपले दीपक नगरसेवक आणि त्यांनी सुचवलं की आपलं चांदीचं धरण 100% त्या ठिकाणी पाणी पुरवठा आपला बंद आहे, परंतु आपल्याला एकाच पाईपलाईनद्वारे शहराचा पाणी पुरवठा अवलंबून राहतो आणि त्या ठिकाणून फक्त आपल्याला 60 लाख लिटर पाणी उपलब्ध होते. आणि त्यामध्ये अजून पाईपलाईन लिकेज झाली, लाईटमुळं अनेक प्रॉब्लेम त्या ठिकाणी आपल्याला वारंवार येतात. हा नैसर्गिक विषय, परंतु यावरही न थांबता आपण बघितलं असेल की तो विषय 9 नंबर होता की आपल्या तळ्याला आपण 4 महिन्यातून एकदा उजनीच्या कालव्याद्वारे पाणी सोडतो आणि त्यातून आपण त्या तळ्याच्या जो हौद आपला विसर्जन टँक त्या ठिकाणी एक विहीर घेतली आणि त्या विहिरीमध्ये प्रक्युलेशनद्वारे पाणी येऊन 10 लाख लिटर पाणी आपल्याला शहराला उपलब्ध होणार आहे. त्याचबरोबर आपलं ह्याला लक्षाची वाडी या ठिकाणी आपला उपसा सिंचन योजनेचा हौद आहे आणि त्या हौदात आपण आपली जी पाईपलाईन आहे लक्षाच्या वाडीची तिथं चांदीची पाईपलाईन आता सध्या त्या धरणातून आपल्याला 1 टिप कमी पाणी मिळतं आणि ती जर 600 मीटरची आपण पाईपलाईन जोडली आणि त्या हौदात 75 HP ची मोटर टाकून सुरू केली तर आपल्याला रोज 90 लाख लिटर त्या ठिकाणी आपल्या बार्शी शहराला पाणी उपलब्ध होणार आहे. आणि या सगळ्या गोष्टीचा विचार करून आम्ही सर्वांनी भाऊंच्या कानावरती हा विषय घातला. लगेच त्यांनी मुंबईवरून आलेल्या तातडीनं त्या ठिकाणी तुम्ही पत्रकार बांधव होता त्या ठिकाणी सर्वे केला आणि इरिगेशनचे अधिकारी असतील किंवा नगरपालिकेचे आपले वनखाते साहेब असतील त्यांना सर्वे करून त्या पाईपलाईनचं एस्टिमेट करून तात्काळ तो विषय आम्ही या सभेसमोर मांडला आणि 1 महिने ते 1.5 महिन्यामध्येच आम्ही त्याचं टेंडर करून ती पाईपलाईन सुरू करून कशा पद्धतीने बार्शी शहराला 3-4 दिवसाला पाणी पुरवठा होईल याची आम्ही निश्चितपणाने सोय करणार आहे. आम्ही आतापर्यंत झालेल्या गैरसमजाबद्दल आम्ही
दिलगिरी व्यक्त करतो या बार्शी शहराची. पण एवढ्यावर न थांबता आम्ही बार्शी शहराला या पुढील काळामध्ये कसं आपण 3 ते 4 दिवसावर हा पाणी पुरवठा येईल यासाठी आम्ही या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत आणि करत राहू. आज बार्शी नगरपालिकेच्या सभागृहामध्ये जो एक ठराव मंजूर झाला, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त माननीय आमदार राजाभाऊ राऊत यांनी सर्व सफाई कर्मचारी यांच्यासाठी दिलेला जो शब्द होता मेडिक्लेमचा, तो आज शाहीर अण्णाभाऊ साठे जयंती महिन्यामध्ये पूर्ण होत आहे. महाराष्ट्रामध्ये बार्शी ही एकमेव पहिली नगरपरिषद आहे जी सफाई कर्मचारी यांचा अपघाती व मेडिक्लेम विमा देत आहे. कर्मचारी आजारी पडल्यास तो जितका दिवस हॉस्पिटलमध्ये ॲडमिट राहील त्या प्रत्येक दिवसाला त्यांना 1000 रुपये प्रमाणे 60 दिवसापर्यंत त्यांना तो मोबदला दिला जाईल. जो कर्मचारी अपघाती मृत्यू झाल्यास त्याच्या वारसास 1,15,00,000 रुपये देय असणार आहे. तसेच काम करत असताना कायम स्वरूपी अपंगत्व आल्यास त्या कर्मचाऱ्यास 1 कोटी रक्कम मिळणार आहे. कर्मचारी यांचा नैसर्गिक मृत्यू झाल्यास त्याच्या वारसास 10 लाख रुपये मिळणार आहे. हा ऐतिहासिक निर्णय माझ्या कारकिर्दीत होत आहे, त्याचा मला अभिमान आहे. मला व माझ्या पार्टीतील सर्व सदस्यांना हा अभिमानाची गोष्ट आहे. तुम्ही सांगितलं 1000 रुपये त्यांना प्रति दिवस ते देणार आहेत, तर ती 1000 रुपये जे आहेत ती उपचाराचा खर्च आहे की त्या व्यक्तीला ती रक्कम मिळणार आहे? मग काय असणार आहे नेमकं त्याच्यामध्ये? जेव्हा आपला एखादा सफाई कर्मचारी आमचा समजा तो आजारी पडला, कोणत्याही कारणाने आजारी पडला, काही लिव्हर सूज येऊ द्या, ताप येऊ द्या, थंडी द्या, कोणताही आजार, तुम्ही डायरेक्ट जाऊन हॉस्पिटलला त्याने ऍडमिट व्हायचं. त्याचा जो काही खर्च आहे 30 लाखापर्यंत. आपल्याला 2 बेसिक प्लॅन, एक बेसिक प्लॅन होता आणि एक टॉपचा प्लॅन होता. तर सगळ्या संपूर्ण आमच्या पक्षातर्फे म्हणा, आमदार राजगुरू यांच्यातर्फे म्हणा, नगराध्यक्ष सर्व नगरसेवकांनी असा ठराव या ठिकाणी मंजूर केलाय का आपण टॉप प्लॅन मंजूर करतोय. बेसिक प्लॅनला खर्च होता 17 लाख, तर आपण तो न करता 22 लाख ते 25 लाखाच्या दरम्यानचा आपण टॉप प्लॅन मंजूर करतोय. त्याच्यात डायरेक्ट सफाई कर्मचारी कोणत्याही आजाराने ऍडमिट व्हायचं, त्यांनीच नाही तर त्याची बायको आणि 2 मुलं या चौघांना त्या ठिकाणी फ्री उपचार 30 लाखापर्यंत त्यांनी 1 रुपया त्या ठिकाणी भरायचा नाही. या उपचारादरम्यान ते जर 1 ते 60 दिवस ऍडमिट असतील तर हे तर पैसे ती विमा कंपनी भरलंच, बँक भरलंच. त्याच्या व्यतिरिक्त 1000 रुपये एक्स्ट्रा मध्ये खर्चासाठी डेलीच्या रोजच्या खर्चासाठी अशा प्रकारचा हा. आणि ही असा निर्णय घेणारी महाराष्ट्रातली आपली पहिली नगरपालिका आहे. हा खूप ऐतिहासिक निर्णय. हा छोटा जरी वाटत असला तरी हा खूप ऐतिहासिक निर्णय आहे. आणि मी विशेष करून राजभाऊ राऊत परिवाराचे या ठिकाणी विशेष आभार का मानतो, कारण मुख्याधिकारी साहेबांची, नगराध्यक्ष साहेबांची, ह्या सगळ्यांची चर्चा केली. नगरपालिकेवरती जो काही आर्थिक भुर्दंड येत होता त्याचा विचार करून आपण जास्तीत जास्त बँकांना विनंती करून कमीत कमी खर्चात कसा या जवळजवळ 250 कर्मचारी आहेत सफाई कर्मचारी. असं नाही की बौद्ध समाजाचे, मातंग समाजाचे आहेत किंवा मैत्र समाज, ह्याच्या व्यतिरिक्त पण इतर माळी समाज असेल, मराठा समाज असेल, हे देखील सफाई कर्मचारी आहेत. त्या सर्वांना याचा या ठिकाणी लाभ होता. धन्यवाद. तुम्हाला प्रश्न आहे, जे आता सभागृहामध्ये मुद्दा झाला की जी कॉन्क्रीट रोड झाले आणि लिकेज होत आहे, जसं तुळजापूर रोडच्या लिकेजचा विषय आहे, तसं अनेक ठिकाणी लिकेज होत आहे. परवा दिवशी आम्ही रोहित भाईंना पण फोन करून सांगितलं तर टाकीच्या खाली लिकेज होत होतं. तर त्याचं तुम्ही काय उपाययोजना करणार आहेत त्याच्यासाठी? गेल्या महिन्यामध्येच शिवसाहेबनी प्रशांत टकले ऑफिसमध्ये शिवसाहेबांच्या बसलो असता बार्शी शहरामध्ये अनेक कॉन्क्रीट रस्ते झालेले आहेत, परंतु त्या खालचं लिकेज आपल्याला अंदाजच घेऊन त्या ठिकाणी तोडफोड करावी लागते. परंतु शिवसाहेबांनी माझ्या कानावरती ती कल्पना घातली की सोनी नावाचे एक व्यक्ती आहेत कॉन्ट्रॅक्टर, की त्यांच्याकडे ती रोबो काल ते आम्ही प्रयोग पण केलेला आहे त्याचा, परंतु त्यासाठी एका ठिकाणी खोदावं लागतं आणि ती मशीन पाईपमध्ये सोडल्यानंतर
लिकेज कुठं कुठं आहे ती दाखवते, अचूक पद्धतीने दाखवते आणि त्याद्वारे आम्ही हे काम सुद्धा सुरू केलेलं आहे आणि काल ट्रायल सुद्धा घेतलेले आहे. किती दिवसात लिकेज काढून देणार बार्शीकरांना? आता तुम्ही पाहताच की बार्शी शहरामध्ये बरेच कॉन्क्रीट रस्ते झालेले आहेत आणि हा थोडा कालावधी लागेल, पण निश्चितपणाने आम्ही महिन्याभराच्या आत ते सगळे लिकेज काढण्याचा प्रयत्न करणार आहोत. नाना, तुम्हाला एक विचारायचं, बरांडा रोडचा जो नागणे प्लॉटचा जो अर्धवट राहिलेला रस्ता आहे तो निम्मच काम राहिले, पलीकडून निम्म झाले, अलीकडून निम्म झालेलं आहे. सर, नागणे प्लॉट परांडा रोड तिथं निम्म्यापर्यंत रोड झालेला आहे, पलीकडून निम्मा झाला आहे 422 गाडी रोडकडून आणि परांडा रोडकडून पण निम्मा झालेला आहे. मधला टप्पा तसाच राहिलेला आहे. बरेच दिवस झाले, 1 वर्षापासून तसाच आहे तो. यावर आताच आपण सूचना केल्याप्रमाणे मी अधिकाऱ्यांचा थोडासा अडथळा आहे, याबद्दल सविस्तर संबंधित त्याला चर्चा करून प्रथमतः विषय सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतो. आता सगळं झाल्यास शासकीय स्तरावरती अधिकार निष्कासित करून ते काम करण्यात तो त्या थोडासा सर, तुम्हाला एक प्रश्न आहे, अत्यंत महत्वपूर्ण प्रश्न आहे. अपघात घडतात बार्शी शहरामध्ये, तुम्ही काही ठिकाणी डिजिटल लावण्यासाठी नेमून दिलेली आहे, त्याची परवानगी घ्यायची नगरपालिकेने, असा ठराव पण नगरपालिकेने केलेला आहे. परंतु असे अनेक डिजिटल लावले जातात ज्याला परमिशन नसते, ज्याला कोणी विचारत नाही किंवा नगरपालिकेकडनं त्या डिजिटलवर कारवाई पण केली जात नाही. आणि जेव्हा विचारायला गेलं जातं तेव्हा सांगितलं जातं की कुणीतरी तक्रार द्यानंतर आम्ही कारवाई करतो. म्हणजे असं घडतंय. तर याच्यावर तुम्ही काय कारवाई करणार आहात? कारण आता ह्यांनी काय सांगितलं की बाबा 22 लाखाचा जो निधी आहे तो नगरपालिकेवर वजवणार, पण जर तिकडून येणारा निधी बंद झालाय ना, तो नगरपालिकेला जे पैसे भेटत होते ते अशा अनधिकृत डिजिटल लावणाऱ्यांमुळे जो त्रास होतोय त्याच्याबद्दल तुम्ही काय करणार? त्या संदर्भात मिळकत विभागाला सांगितलं तर ते म्हणतात तुम्ही अर्ज द्या. तक्रार द्या. म्हणजे पत्रकारांनी अर्ज द्यायचे हे पत्रकाराचं काम नाही, फक्त सांगणं काम आहे. त्याच्या संदर्भात तुम्ही काय करणार का उपाययोजना? वास्तवतः हायकोर्टाचे आलेल्याप्रमाणे आपल्या बाजूला तुम्ही सर्वांना सांगू इच्छितो की माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अनधिकृत जाहिरात प्रत लावण्यास बंदीच आहे. त्यासंदर्भात तक्रार असल्यास आता म्हणल्याप्रमाणे आपण मोबाईल नंबर उपलब्ध आहे, टोल फ्री नंबर देखील उपलब्ध आहे, त्यावर आपण सुद्धा तक्रार देऊ शकता. कोणाची तक्रार देखील त्याची त्या दखल या ठिकाणी घेतली. तक्रार न देता तुम्ही त्याच्यावर कागद करणार नाही. कारवाई करणार नाही. कमीत कमी जिथं आहेत आम्ही ड्राईव्ह घेतोच वारंवार याबद्दल. सध्याला आपण जसं म्हणता की बऱ्याचशा प्रमाणात हायवे लागतात, तक्रारी त्रास होतात, त्यानुसार आम्ही ड्राईव्ह घेतो. शहरामध्ये पुन्हा एकदा पुढच्या 8 दिवसानंतर या ठिकाणी आम्ही ड्राईव्हचं नियोजन ऑलरेडी केलेलं आहे. शहरामध्ये पूर्ण अवैध बॅनर जे आहे सर्वांनीच काढून घेऊ आणि आपल्या बाजूला मी सर्वांना मी आवाहन करेन की ज्यांना असा बॅनर लावायचा असेल नगरपालिकेने ज्या नेमून दिलेल्या जागा आहे त्या ठिकाणी लावा आणि असं जर बॅनर लावल्यास त्या ठिकाणी आपण दंडात्मक कारवाई किंवा विदाऊट तक्रार न करता तुम्ही कारवाई करणार? सर्वे करतील साहेब, कारवाई